देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा निराकारी ओ सदिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोटधाय मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पानी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयदबलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रीसा गुरुन्तं जयांची किलिया स्मरण होय सकल विद्यांची अधिकरण तीची वंदो श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता मस्तक माझा पायावरी मस्तक माझा देवते संत
निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे असू ठावी सकळा प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन सेवे करता अर्थात निरूपणा करता निवडलेला भंग विकू नको याला. निवडलेला भंग संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या भंग संहितेतील अभंग गाथेतील 4 चरणाचा अतिशय महत्वाचा आणि अतिशय गोड अशा प्रकारचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय संत भगवंताची एकता सांगतात एक. ऐका जरा. संत भगवंताची एकता सांगतात एक. नाही संत देवापेक्षाही श्रेष्ठ आहे 2. आणि हे जे सांगतोय ना ते भावानं सांगतोय 3. अशी त्रिसूत्री तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून मांडलेली आहे. विढाला विढाला भाव आपल्या समोर स्पष्ट करण्यापूर्वी अर्थात या अभंगाला भावार्थानं पूजणे आधी 2 शब्दाचा परिहार ठेवून कर्म प्राप्त असेल. आपल्या श्री क्षेत्र निमज आपल्या पवित्र क्षेत्रामध्ये अशा पवित्र या श्रावण महिन्यामध्ये भगवंताच्या पवित्र प्रांगणामध्ये भगवंताच्या कृपेनं संत महात्म्यांच्या अलौकिक कृपा आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ निमज ग्रामस्थांच्या तन मन धनाच्या सहकार्यानं उपस्थित टाळकरी गुणीजन गायक वादक आणि आपण गावातील पंचकृषी परिसरातील जमलेले श्रोतृ मायबाप आपल्या सर्वांच्या भव्य दिव्य उपस्थितीमध्ये सुरू असणारा भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवातील आजची ही 2ऱ्या दिवसाची संकीर्तन सेवा आयोजक नियोजक मंडळी सप्ताह कमिटी भजनी मंडळी समस्त ग्रामस्थ मंडळी या सर्वांच्या आग्रहास्तव आजची ही कीर्तन सेवा भजनी मंडळाच्या माध्यमातून अर्थात आयोजक नियोजक मंडळीच्या माध्यमातून आजची ही कीर्तन सेवा माझ्याकडे सुपूर्त केली गेली आणि त्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या दर्शनाचा हा सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त होतोय. आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन करून अभंगाचा विचार आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. विढाला इतकं गोड इतकं सुंदर अशा प्रकारचं खरं तर या भक्ती उत्सवातलं वातावरण आहे. बोलू का जरा. महाराज डेकोरेशन छान आहे. वा. मंडप छान आहे. बर. स्पीकर व्यवस्था छान आहे. बर. ऐकणारे छान आहे. वाजवणारे छान आहे. टाळकरी छान आहे. गायक चोपदार छान आहे. विनेकरी मग कीर्तनकार काय गाणे छानच आहे ना. ऐका सगळं जुळून आलंय. खरं तर मला असं वाटत नव्हतं निमजमध्ये एवढा छान सप्ताह होत असेल. खरंच वाटत नव्हता. खरंच म्हणजे अगदी दृष्ट लागावी नजर लागावी अशा प्रकारचा भक्ती उत्सव खरंच निमजकरांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे. अतिशय गोड अतिशय सुंदर मंडप तर इतका छान आहे ना महाराज शपथ सांगतो माझ्या लग्नात सुद्धा एवढा छान इतका छान मंडप आहे ना महाराज. अतिशय सुंदर अतिशय गोड सुंदर अशा प्रकारचा मंडप आहे आणि तितक्याच तोलामोलाची गुणीजन मंडळी या उत्सवामध्ये उपस्थित आहे ज्यांचा मृदंग आपल्या समोर वाजला आहे. आदरणीय श्री हरिभक्तपरायण धीरज महाराज कुऱ्हे अतिशय गोड महाराजांकरता एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. अतिशय सुंदर महाराजांना धन्यवाद देतो ज्यांनी ही चाल स्वरबद्ध केली. महाराष्ट्रातील दोन्हीही दिग्गज अशा प्रकारचे गुणीजन भजन सम्राट स्वर सम्राट आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे आकाश महाराज आव्हाड आणि आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे चंद्रे बाबा अतिशय गोड जुडी अतिशय छान आहे महाराज. त्या दोघांकरता आता टाळ्या वाजल्या पाहिजे. अतिशय गोड दोन्ही चोपदार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू जरा महाराज ही सगळी मुलं आपल्याच गावातली आहेत ना. आणि चुकू द्या महाराज त्यांनी चुकू द्या त्यांच्याकडून. हो चुकू द्या त्यांच्याकडून. आज चुकेल उद्या चुकेल पण एक दिवस त्यांना येईल. त्यांना खाली बसू म्हणू नका. बसू द्या राव देव चुकले तर चुकू द्या महाराज. आता पर्याय नाही त्याला. आता जर यांना म्हणलं ना आपण बसा खाली तो म्हणाला बघ हा टाळ ही माळ उभे राहिले पाहिजे महाराज. एकदा त्यांच्याकरता टाळ्या वाजल्या पाहिजे गाड्या करत. अतिशय सुंदर अतिशय गोड आपल्या गावातली सगळी लेकरं आहे महाराज. त्यांनाही धन्यवाद देतो. दोन्ही चोपदार आहे आणि आपण सगळी बहुसंख्येनं उपस्थित आहात. आजच्या उत्सवातलं वातावरण म्हणजे बोलू का जरा महाराज. आज गायला गंधर्व आहे वाजवायला इंद्र आहे. काय 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 आज गायला गंधर्व आहे वाजवायला इंद्र आहे.
पण हम भी किसी से कम नाही, कीर्तन करायला राजेंद्र आहे. असू द्या असू द्या असू द्या असू द्या, हरकत नाही, असू द्या. आता ज्ञात अज्ञात आपल्या सर्वांच्या चरणाला विनम्र भावानं अभिवादन करतो. सगळ्यांची नावं घेऊन आता वेळ घालवत नाही. आता इथं बसलेली बरीच चेहरे माझ्या अगदी परिचित आहे, त्यामुळे एखाद्याचं नाव घ्यावं आणि एखाद्याचं ठेवावं किंवा तुकोबारायांचा हा दोषही मी माझ्या पदरामध्ये घेणार नाही. एका म्हणता भले दुजे सहजीची निंदिले, हा दोष माझ्या पदरामध्ये येऊ नये म्हणून आपण सर्व उपस्थित मायबाप आपल्या सर्वांच्या चरणाला विनम्र भावानं अभिवादन करून अभंगाचा विचार प्राप्त वेळेमध्ये आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. विढाला देवते थोडं विक्षिप्त होतं, जास्त विको द्यायचं नाही बघा. देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय संत भगवंताची एकता सांगतात. एक, देवापेक्षाही संत श्रेष्ठ दोन, आणि मी भावानं सांगतो तीन, अशी त्रिसूत्री तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून जगाच्या समोर ठेवलेली आहे. महाराज, आपण या जगाचा जर विचार केला तर या जगामध्ये, ऐका, आपण या जगाचा विचार जर केला तर या जगामध्ये आपल्याला अनेक संप्रदाय आणि अनेक संत आपल्याला पाहायला मिळतील. अजून ऐका, आपण या जगाचा विचार जर केला तर या जगामध्ये अनेक संप्रदाय आपल्याला पाहायला मिळतील आणि अनेक संत आपल्याला पाहायला मिळतील. पण त्यापैकी जगाचा विचार केला तर अन्य संप्रदाय आणि अन्य संतांचा विचार आपण करणार आहोत, आणि वारकरी संप्रदाय आणि वारकरी संतांचा विचार आज आपण करणार आहोत. इतर संप्रदाय आणि इतर संतांचा विचार करा, वारकरी संप्रदाय आणि वारकरी संतांचा विचार करा. काय फरक आहे बरं इतर संप्रदायामध्ये संतांमध्ये आणि वारकरी संप्रदाय आणि वारकरी संतांमध्ये? बोलतो, ऐका. इतर संप्रदायाचा विचार आणि संतांचा विचार जर केला तर ते सगळे भेदानं जीवन जगणारे आहे, परंतु वारकरी संप्रदायाचा आणि वारकरी संतांचा विचार जर केला तर ते सगळे अभेदानं जीवन जगणारे आहे. ऐका, फरक एवढा मोठा आहे. इतर संप्रदाय संत आणि वारकरी संप्रदाय वारकरी संत ह्या दोघांमध्ये फरक एवढाच आहे. बाकी सगळे भेदानं जीवन जगतात, परंतु वारकरी संप्रदाय संत मात्र अभेदानं जीवन जगतात. ते जगतात तरी कसे, त्यांच्या जगण्याचं समीकरण तरी नेमकं कसं आहे, त्याचा विचार प्राप्त वेळेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आज जरा चांगलं ऐका, हा जरा चांगलं ऐका. ऐका, इतर संप्रदाय आणि इतर संत, वारकरी संप्रदाय आणि वारकरी संत काय फरक आहे? बाकीचे सगळे भेदानं जीवन जगतात, वारकरी संप्रदाय मात्र अभेदानं जीवन जगतात. पण भेद आहेत तरी कशा कशाचे? ऐका, पहिला भेद आहे, ऐका, पहिला भेद आहे सगुण निर्गुणाच्या संबंधानं. एक, दुसरा भेद आहे देवदेवीच्या संबंधानं. तिसरा भेद आहे जीव ब्रह्माच्या संबंधानं. चौथा भेद आहे हरिहराच्या संबंधानं. आणि पाचवा भेद आहे संत भगवंताच्या संबंधानं. इकडे पुढच्या गेट नाही, पुढच्या गेट नाही. विठाला 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 मुद्दे आपल्या समोर ठेवलेले. इतर संप्रदाय इतर संत आणि वारकरी संप्रदाय वारकरी संत, काय फरक आहे दोघांमध्ये? ऐका, सगळे भेदानं जीवन जगतात, भेद तरी मानतात कशा कशा संबंधानं. ऐका, इकडे बघा, इकडे बघा. सगुण निर्गुणाच्या संबंधानं पहिला भेद. इकडे बघा, इकडे बघा. सगुण निर्गुणाच्या संबंधानं पहिला भेद आहे. इकडे बघा माझ्याकडे. सगुण निर्गुणाच्या संबंधानं पहिला भेद, देवी देवाच्या संबंधानं दुसरा भेद, जीव ब्रह्माच्या संबंधानं तिसरा भेद, हरिहराच्या संबंधानं चौथा भेद आणि संत भगवंताच्या संबंधानं पाचवा भेद. या पाच भेदाचा विचार करणारे आणि सेवेला पूर्णविराम देणारे. याचा अर्थ एवढे पाचच भेद आहे असं नाही, तसे अनेक भेद मला सांगता येतील, पण एका पाकिटात एवढे सांगणार नाही. ऐका, पाच भेद आपल्या समोर ठेवलेत. या पाच भेदाचा विचार आपल्याला करायचा आहे. इतर संप्रदायाचं मत काय आहे आणि वारकरी संप्रदायाचं मत काय आहे? ऐका, पहिला भेद आहे सगुण निर्गुणाच्या संबंधानं भेद करणारे संप्रदाय आणि संत आपल्याला पाहायला मिळतील. देवाच्या रूपाचं वर्णन वेदानं केलंय.
द्वैवाव ब्रह्मणे रूपे मूर्तंच अमूर्तंच. ही ब्रह्माची दोन रूप सांगितली. एका रूपाला मूर्त म्हणतात आणि एका रूपाला अमूर्त म्हणतात. त्यालाच आपण सगुण म्हणतो आणि निर्गुण म्हणतो. मूर्त अमूर्त ही सैद्धांतिक भाषा आहे, अर्थात वेदाची भाषा आहे, पण संत वाङ्मयाने त्याला दोन नावं दिली. ऐका, सगुण आणि निर्गुण दोन संप्रदाय आपल्याला पाहायला मिळतील. अन्य संप्रदाय, वारकरी संप्रदाय, अन्य संत आणि वारकरी संत, थोडासा भेद आपल्याला पाहायला मिळेल. अन्य संप्रदायाचा जर विचार केला, काही संप्रदाय सगुणाची उपासना करतात आणि काही संप्रदाय निर्गुणाची उपासना करतात. ऐका, काही संप्रदाय सगुणाची उपासना करतात आणि काही संप्रदाय निर्गुणाची उपासना करतात. आमचा उपासनेच्या संबंधाने अजिबात भेद नाही. तुम्ही उपासना कोणाची करा, तुम्ही उपासना भले सगुणाची करा किंवा तुम्ही उपासना भले निर्गुणाची करा, पण उपासना करत असताना दोघांमध्ये भेद करू नका. अन्य संप्रदायाचा विचार केला तर काही सगुणाची उपासना करतात, निर्गुणाला मानत नाही, आणि काही निर्गुणाची उपासना करतात तर सगुणाला मानत नाही. म्हणजे दोघांमध्ये काय करतात? भेद करतात. म्हणजे सगुण निर्गुणाच्या संबंधानं अन्य संप्रदाय आणि अन्य संतांमध्ये काय आहे? भेद आहे. परंतु वारकरी संप्रदाय आणि वारकरी संत सगुण निर्गुणाच्या संबंधानं भेद न करता अभेद जगाच्या समोर प्रतिपादन करून सांगतात. बाबा, वेदानं जरी देवाला सगुण म्हटलं असेल आणि वेदानं जरी देवाला निर्गुण म्हणत असले, पण तरी ही देवाची ही जरी दोन रूप वर्णन केलेली असली तरी ही दोन्ही वेगळी नाहीये, हे दोन्ही एक आहे, असा तुकोबारायांनी सिद्धांत जगाच्या समोर प्रस्थापित केला. सगुण निर्गुण तुझा म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नामी, तुका म्हणे भेद नाही नामी. तुझा नाही भेद, तुका म्हणे भेद नाही नामी, तुका म्हणे भेद नाही सगुण निर्गुण तुझ म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नामी. ही नाव जरी देवाची दोन असतील, एकाला सगुण म्हणत असतील आणि एकाला निर्गुण म्हणत असतील, फक्त एवढाच भेद आहे. परंतु या दोन रूपाच्या संबंधानं भेद करू नका, तर अभेद आहे. ऐका, अन्य संप्रदाय अन्य संतांनी सगुण निर्गुणाच्या संबंधानं भेद मानला, परंतु वारकरी संप्रदाय वारकरी संतांनी मात्र अभेद प्रतिपादन केला. तुमचा तुकोबारायांवरती जर विश्वास नसेल तर वारकरी संप्रदायातील सर्वोच्च न्यायालय म्हणजे ज्ञानोबा आहे, ज्ञानोबारायांनी सुद्धा हाच विचार जगाच्या समोर प्रस्थापित केलाय. ऐका, हाच विचार ज्ञानोबारायांनी जगाच्या समोर प्रस्थापित केलाय. घडलं असं, ज्ञानोबाराय पंढरपूरला गेले. ऐका, ज्ञानोबाराय पंढरपूरला गेले, महाद्वारातून आत गेले, 16 खांबीतून आत गेले, अगदी अगदी पांडुरंगाच्या निकट आले. पांडुरंगाच्या चरणावरती ज्ञानोबारायांनी आपलं मस्तक टेकवलं आणि ज्ञानोबारायांनी वरती पाहिलं. पांडुरंगाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून ज्यावेळेस ज्ञानोबारायांनी पाहिलं, त्यावेळेस ज्ञानोबारायांना पांडुरंग परमात्मा दिसला तरी कसा, याचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलंय. हरी पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, रत्न किळ फाकते प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजळले, नवर नवेदे तेज शोभा, कानडा विठ्ठल कर्नाट देणे मज
दिव्य तेज झळकती रत्न किळ फागती प्रभा अगणित लावण्य. पांडुरंगाच्या लावण्याचं वर्णन केलंय. इतका पांडुरंग परमात्मा ज्ञानोबाऱ्यांना सुंदर दिसला. आणि काय महाराज, पांडुरंग परमात्मा खरं सुंदर आहे. पांडुरंग परमात्मा खरं सुंदर आहे. त्याला एकदा पाहिलं रे पाहिलं का जीवाची अवस्था अशीच होते महाराज. पाहिली या वेद लावी पैसे जीवे जडोनी. पांडुरंगाला एकदा पाहिलं रे पाहिलं का माणसाच्या जीवनातलं सगळं दुःख निवृत्त झाल्याशिवाय राहत नाही. असा अनेक संतांचा अनुभव आहे. भाग गेला सिन गेला, भाग गेला सिन गेला, भाग गेला, भाग गेला, भाग गेला सिन गेला, भाग गेला सिन गेला, चिरकू नको देऊ असं. मला फार आवाज अशी काही गरज नाही महाराज. मी कीर्तनकार, साधा कीर्तनकार आहे. माझं काय असं फार असं झालं पाहिजे असं काही नाही. माझा नियम असा आहे महाराज, मी एकदा वाखराव पाय दिला, ऐका, माझा नियम असा आहे, एकदा वाखराव पाय दिला का वासन येईपर्यंत थांबायचं नाही. आपला नियम असा आहे. मग ते कसं असू द्या. मग आपल्याकडे तसं काही नाही. आमच्या काही लोकांचं अवघड आहे. गायकच असे येतं, वादकच तसे येतं, सिस्टीमच असे येतं, बसणारे तसे. तुला काय करायचंय? 2 तास येणं गाव का गेला. कीर्तनकाराचा ना गावाचा किती तासा संबंध आहे? 2. परत कीर्तनकाराचा ना गावाचा काय संबंध आहे? नाही. बरं बरं, असू द्या असू द्या, हरकत नाही. काय माझं तर मत असं आहे, तुमचं काय मला माहित नाही महाराज. मी कधीच कोणावरती नाराज होत नाही. बरं, नाही एखाद्या गावामध्ये कीर्तन जमलं, गावाला तोटा नाही ना महाराज. इसगावच्या तिसगाव कोण म्हटलं बेकार याला खाली. आमच्या एवढे गाव कोणी फिरत नाही महाराज. बो लोकांना सपतेल पोलिसाला. टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. असू द्या, ऐका ऐका ऐका, थोडं फक्त लक्षपूर्वक ऐका. आपण विचार मांडतोय, भगवंताचं रूप इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. एकदा त्याला पाहिलं रे पाहिलं का जीवाची अवस्था होते. भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. कारण ते परमात्म्याचं रूपच अतिशय मनमोहक अशा प्रकारचं रूप आहे. ज्ञानोबरायांनी पांडुरंगाचं रूप पाहिलं. ऐका, रूप पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर ज्ञानोबरायांच्या डोळ्यातून गळगळ अश्रू खाली वाहू लागले. त्यावेळेस ज्ञानोबरायांचा आणि पांडुरंगाचा संवाद आहे. ऐका बरं का, लय गोड आहे. पांडुरंगाचा ज्ञानोबरायांचा संवाद आहे. ज्ञानोबराय बोलतात पांडुरंगाला, देवा काय ज्ञाना, देवा माझा प्रश्न एक काय, देवा तुझ्या 2 रूपाचं वर्णन वेदानं केलंय. द्वैवाव ब्रह्मणे रूपे मूर्तंच अमूर्तंच. वेदानं तुला निर्गुण म्हटलंय आणि वेदानं तुला सगुण म्हटलंय. मला प्रश्न असा निर्माण होतोय, काही संप्रदाय, काही संत काही तुला निर्गुण म्हणतात आणि देवा काही तुला सगुण म्हणतात. ऐका ऐका, गोडे जरा. काही तुला सगुण म्हणतात आणि काही तुला निर्गुण म्हणतात. मला काय म्हणावं असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावेळेस देवानं ज्ञानोबरायांना विचारलं, ज्ञानोबराय जग काय म्हणतंय? ऐका, जग काय म्हणतंय? मला यशाची काही गरज नाही, तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. त्यावेळेस ज्ञानोबरायांनी या सगुण निर्गुणाच्या संबंधानं मांडलेला विचार हा ऐकण्यासारखा आहे. काय बोलले ज्ञानोबराय? तुझं सगुण म्हणू की निरगुण रे, तुझं सगुण म्हणू की निरगुण रे, सगुण
देवा तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. देवा तुला सगुण म्हणावं का तुला निर्गुण म्हणावं असा प्रश्न माझ्या समोर आहे. त्यावेळेस भगवान सांगतायत ज्ञानोबराय जगाला काय म्हणतंय वाटतंय याचा विचार मला तुम्ही सांगू नका, तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. त्यावेळेस ज्ञानोबारायांनी या सगुण निर्गुणाच्या संबंधानं मांडलेला विचार फार गोड आहे. ज्ञानोबाराय सांगतायत सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. म्हणजे सगुण निर्गुणाच्या संबंधानं भेद नसून काय आहे, अभेदच आहे. म्हणजे सगुण निर्गुण दोन्ही वेगळे नसून दोन्ही एक आहे. सगुण निर्गुणामध्ये भिन्नता नसून अभिन्नता आहे असा विचार वारकरी संप्रदायाने जगाच्या समोर ठेवला. ऐका, पहिला विचार आहे सगुण निर्गुणाच्या संबंधानं अन्य संप्रदाय अन्य संतांनी भेद मानला, परंतु वारकरी संप्रदाय वारकरी संतांनी मात्र अभेद प्रतिपादन केला. एक मुद्दा संपला माझा. ऐका, दुसरा मुद्दा आहे देव देवीच्या संबंधानं भेद आहे. अन्य संप्रदाय आणि अन्य संतांचा विचार करा. काही संप्रदाय देवाची उपासना करतात आणि काही संप्रदाय देवीची उपासना करतात. ऐका, काही संप्रदाय देवाची उपासना करतात आणि काही संप्रदाय देवीची उपासना करतात. आमचा उपासनेच्या संबंधानं भेद अजिबात नाही. तुम्ही उपासना देवाची करा किंवा तुम्ही उपासना देवीची करा, आमचा त्या संबंधाने अगदी कुठलाच वाद नाहीये. तुम्ही उपासना कोणाचीही करा, देवाची उपासना करा किंवा देवीची उपासना करा, पण अन्य संप्रदाय अन्य संतांचा विचार जर केला, काही संप्रदाय देवाची उपासना करतात देवीला मानत नाही आणि काही संप्रदाय देवीची उपासना करतात देवाला मानत नाही. म्हणजे दोघांमध्ये काय करतात, भेद करतात. दोघांमध्ये भेद करतात. पण ऐका, भगवान कृष्ण परमात्मा स्वतः ज्ञानोबरायांच्या मुखातून जगाला सांगतात, बाबा अरे ही दोन्ही रूप जरी जगामध्ये भिन्न भिन्न दिसत असतील ना, एका रूपाला देवी म्हणत असेल आणि एका रूपाला देव म्हणत असेल, जरी भिन्नता दिसत असेल पण भगवान सांगतात हे दोन्हीही रूप माझीच आहे. मागे आवाज जात नाही, मी लय ताकद लावून बोलतोय महाराज, माझा दोष अजिबात नाही. म्हणजे मी बोलताना कुठलीच कसर ठेवत नाही. हा माझा दोष नाही, मी एकदम माईकच्या जवळ बोलतो. तुम्हाला आवाज येतो का ऐकायला? नाही येत? मग तुम्ही आता कशाने सांगितलं नाही येत? तर आवाज येत नाही म्हणतात आणि आता नाही म्हणतात, काय करावं आता बघा. असू द्या असू द्या, जाऊ द्या, आता वेळ नकोय घालायला. ऐका ऐका माझा ऐका. आता येतोय काय आवाज? येतोय? वा क्या बात आहे. अजून जवळ बोलू ना? बर 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 बर, हरकत नाही हरकत नाही हरकत नाही. असो, ऐका 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 ऐका. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, माझ्याकडे बघा, जाऊ दे जाऊ दे. ऐका ऐका ऐका, माझा असा स्वभाव आहे महाराज, इकडे बघा, मध्ये विक्षेप झाला ना पाहिजे. माझा नियम असा आहे, मी जेवढं पाठ करून आलोय ना तेवढं बोललोच पाहिजे. आणि माझा असं आहे, मध्ये जर काही विक्षेप झाला, जर पानाला पान चिटकलं तर डायरेक्ट शेवटच्या पानावर जाईल. त्याच्यामुळे तुम्ही आता मध्ये विक्षेप करता का म्हणे. जाऊ दे, ऐका जरा, ऐका ऐका, जाऊ दे. इकडे बघा इकडे बघा, माझ्याकडे बघा. पहिला भेद सांगितला आपण सगुण निर्गुणाच्या संबंधानं, तर सगुण निर्गुणामध्ये भेद नसून अभेद आहे. आपण संत वाङ्मयातली प्रमाण तुमच्या समोर ठेवली. दुसरा भेद सांगितला होता देव देवीच्या संबंधानं. काही संप्रदाय काही संत देवाची उपासना करतात, देवीला म्हणत नाही, देवीची उपासना करतात, देवाला म्हणत नाही, दोघांमध्ये भेद करतात. पण भगवान परमात्मा ज्ञानोबा यांच्या मुखातून जगाला सांगतात, बाबा अरे देवो देवी, शब्द ऐका, देवो देवी मीची पाही, ही दोन्ही ही रूप कोणाची आहे? माझीच आहे. हे कुणी सांगितलंय? स्वतः भगवंतानं स्वमुखानं जगाच्या समोर सांगितलं. ही दोन्ही रूप जरी दिसायला भिन्न दिसत असतील, एका रूपाला देवी म्हणत असतील आणि एका रूपाला देव म्हणत असतील, ही दोन्ही ही रूप माझीच आहे. नाही नाही, हे रूप धारण करणारा मीच आहे. धरियाली सोंगे एनी अवघी पांडुरंगे, एने अवघी पांडुरंगे, एने अवघी पांडुरंगे.
रूप धारण करणारा कोण आहे? तुकोबारायांचे शब्द आहे. दरियली सोंगे एने अवघे पांडुरंगे, पांडुरंगे एने आवगी सोंगे धरिली. सोंगे म्हणजे रूप. ही सगळी रूप धारण करणारा कोण आहे? पांडुरंगच आहे महाराज. ऐका, जरी रूप दिसायला दोन दिसत असतील, एका रूपाला देवी म्हणत असतील आणि एका रूपाला देव म्हणत असतील, एवढाच भेद आहे महाराज. देवच देवीच्या रूपानं प्रगट होतो. कधी? ज्या वेळेस एखाद्याला वर दिलेला असतो ना, तो वर पूर्ण करण्याकरता देवानं देवीचे रूप अवतार धारण केलेल्या कथा आपल्याला पुराणामध्ये पाहायला मिळतील. सांगतो मी एक. ऐका काय झालं, इकडे बघा काय झालं. पुराणामध्ये एक कथा आपल्याला पाहायला मिळते. पुराणामध्ये एक दैत्य होऊन गेला आणि त्या दैत्यानं अशी तपश्चर्या केली महाराज, अशी तपश्चर्या केली आणि बहुतेक तपश्चर्या दैत्यांनीच कराव्या. काय काही काही दैत्य तपश्चर्या करतात महाराज, काय सांगावं. आता योगायोगानं कोणता महिना चाललेला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये सुद्धा काही काही दैत्य लय तपश्चर्या करतात. हो, काही काही दैत्य दाढी करत नाही, चप्पल घालत नाही, केस कापत नाही, पोटाला पोटभर खात नाही. मी तर म्हणतो हे तरी बरं. काही काही दैत्य महिनाभर आंघोळ करीत. आता ही कुठली तपश्चर्या आहे काय माहिती. ऐका ऐका ऐका, भलती तपश्चर्या करतात महाराज. असाच एक दैत्य होऊन गेला पुराणामध्ये आणि त्यानं सुद्धा देवाची तपश्चर्या केली. बघा ना पुराणातल्या सगळ्या कथा पहा महाराज, काय तपश्चर्या केल्या त्या दैत्यांनी. साक्षात देवाला त्या दैत्यांकरता अवतार धारण करावे लागले. त्या दैत्यांकरता देवाला अवतार धारण करावे लागले. स्वतंत्र अवतार धारण केले देवानी. त्यापैकी एक दैत्य पुराणातला सांगतो, त्यानं तपश्चर्या केली महाराज आणि तपश्चर्या अंती भगवान त्याच्यावरती प्रसन्न झाले. भगवान त्याच्या समोर प्रगट झाले आणि त्यानं सांगितलं, ठीक आहे बस वरंब्रही, मी तुझ्या तपश्चर्येवरती प्रसन्न आहे. आता किती दिवस तपश्चर्या करतो, बस मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. माग, आज तुला काय मागायचंय ते मागून घे. ऐका, त्यानं सांगितलं, देवा काय देणार आहे मला? मी अमर झालो पाहिजे असं मला द्या. काय मागितलं? मी अमर झालो पाहिजे असं मला काहीतरी द्या. देवानं सांगितलं, अरे बाबा मलाच मारावं लागतोय तर मी तुला कुठं अमर करणार आहे, मग दुसरं काहीतरी माग. त्यानं सांगितलं, ठीक आहे देवा, मग मी जे मागणार आहे ते तुम्ही देणार आहे? हो, दुसरं काहीही माग, मी तुला द्यायला तयार आहे. फक्त अमर होण्याचं मागू नको, कारण मलाच मारावं लागते. याच्या अगोदर सुद्धा एका दैत्यानं तसंच मागितलं होतं, मी अमर झालो पाहिजे. भगवान म्हटले, मला तुला अमर करता येणार नाही. मग त्यानं देवाकडे मागितलं, मला मरण आलं पाहिजे. घरात नको, बाहेर नको, वर नको, खाली नको, दिवसा नको, रात्री नको, घरात नको, बाहेर नको, आसरानं नको, शास्त्रानं नको, माणसाकडून नको, पशुकडून नको, देवाकडून नको, दैत्याकडून नको. सगळे मार्ग परमात्म्याने काढले. शेवटी त्याला मारलं. सांगा बरं त्याचं नाव? हिरण्यकश्यपू. हा त्याचाच मावस भाऊ होता. म्हणजे हा जो मी तुम्हाला सांगणार आहे ना, हा काय दुसरा नाही, त्याचाच मावस भाऊ होता. त्यानं सुद्धा देवाकडे तसंच मागितलं, देवा माझा मृत्यू एखाद्या देवाच्या हातानं होऊ नये. एक, ऐका, माझा मृत्यू एखाद्या दैत्याच्या हातानं होऊ नये. दोन, माझा मृत्यू एखाद्या पशुच्या हातानं होऊ नये. तीन, आणि माझा मृत्यू एखाद्या मानवाच्या हातानं होऊ नये. चार, माझा मृत्यू स्त्रीच्या हातानं झाला तर चालेल. कोण म्हटलं? तो दैत्य. ऐका, आता प्रमाण सांगतो मी तुम्हाला. काय म्हटला? माझा मृत्यू देवाच्या हातानं होऊ नये, दैत्याच्या हातानं होऊ नये, पशुच्या हातानं होऊ नये, मानवाच्या हातानं होऊ नये. माझा मृत्यू स्त्रीच्या हातानं झाला तर चालेल. भगवान म्हणले, तथास्तु. विकू काढायचं. भगवान म्हटले, तथास्तु. भगवान तथास्तु म्हटले आणि भगवान अंतर्धान झाले. भगवान निघून गेले आणि मग हा दैत्य एवढा उन्मत्त झाला महाराज, एवढा उन्मत्त झाला का त्यानं लाजच सोडून दिली. एवढा उन्मत्त झाला. काय काही काही दैत्य महाराज, अरे ज्या व्यक्तीला 3.5 वर्षाची 6 वर्षाची मुलगी कळत नाही, तो कोण आहे? बोला बोला, जरा जोरात बोला. तो कोण आहे? तो दैत्यच आहे. आणि तो दैत्य असा मारला पाहिजे महाराज, तो दैत्य असा मारला पाहिजे, भर चौकात त्याच्याकरता सरण रचलं पाहिजे आणि भर चौकात त्या सरणावरती ठेवून तो काय म्हणते तुमचं जिवंत जाळला पाहिजे. ऐका, अशी कृत्य करणारे दैत्य तेव्हाच होते असं नाही. आजही ते दैत्य आहे आणि देवाला त्या दैत्यांना मारण्याकरता स्वतंत्र अवतार धारण करावा लागला. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली भवानी, ओ महिषासुर मर्दनी.
मागेन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन क्या बात आहे पहा थोडं जपून वाजवा मध्येच एखादी आंबा उठायची देवानच त्या दैत्याला मारण्याकरता अवतार धारण केला स्पष्ट प्रमाणे नाथ महाराजांचं काय अनादि निर्गुण प्रगटली भवानी कोणा करता मोह महिषासुर मर्दनाला कोणी त्या महिषासुराला मारण्याकरता देवानच देवीचा अवतार धारण केला म्हणजे देव आणि देवी या दोघांमध्ये भिन्नता नसून अभिन्नता आहे म्हणजे हे दोन्ही वेगळे नसून एक आहे हे नाही कळालं तर दुसरं सांगू तुम्ही नाराज आहे माझ्यावर तर मग बोला ना मग काय देव आणि देवी यांच्यामध्ये भिन्नता नाहीये पण कशी नाहीये याच्याकरता ज्ञानोबा आहे जगाच्या समोर अतिशय महत्वाचा भाव ठेवतात ऐका जरा प्रमाणा काय झालं सगळ्या संतांनी देवाचं वर्णन केले महाराज सगळ्या संतांनी आणि ते वर्णन करत असताना सगळी विशेषणं स्त्रीलिंगी वापरलेत हा काय स्त्रीलिंगी ती सगळी विशेषणं स्त्रीलिंगी वापरलेत म्हणू ना बर तू विटेवारी सखये बाई वो करी कृपा 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 माझे मन लागो तुझे पायी वो करी कृपा माझे मन लागो तुझे पायी वो करी कृपा माझे मन लागो बाई वो करी कृपा लागो तुझे बाई वो करी कृपा सावळे सुंदरी हो करी कृपा सावळे सुंदरी हो करी कृपा सावळे सुंदरी हो कृपा सावळे सुंदरी हो कृपा हरी हो करी कृपा लावण्य मनोहरी हो करी कृपा निज भक्त करुणा करी हो करी कृपा निज भक्त करुणा करी हो करी कृपा भक्त करुणा करी वो करी कृपा भक्त करुणा करी वो करी कृपा पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संती देखिली वरुण विठाई वरुण विठाई हरी वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई बाबाई हो करी कृपा बाबाई हो करी कृपा सच्चिदानंद बाबाई वो करी कृपा सच्चिदानंद बाबाई वो करी कृपा क्या बात आहे वाह 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 ऐका काय भाषा आहे ज्ञानोबरांची ऐका काय पडेल का ते हळू गडबड व्हायला नको काय ऐका काय बोलले ज्ञानोबा बघा सगळे विशेषण ऐका तू विटेवारी सखये बाई वो करी कृपा माझे मन लागो तुझे पायी वो करी कृपा तू सावळे सुंदरी वो करी कृपा लावण्य मनोहरी वो करी कृपा निज भक्ता करुणा करी वो करी कृपा पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संती देखिली वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई सच्चिदानंद अंबाबाई वो करी कृपा ही चाल आदरणीय वैकुंठवासी भजन भीष्म बंकट स्वामी महाराज म्हणायचे महाराज या वारकरी संप्रदायाच्या चाली त्यांनी चोरल्यात हे आपल्याच आहेत काय बोलले ज्ञानोबा आहे तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा सगळी विशेषण पहा सगळी विशेषण स्त्रीलिंगी तू विटेवरी सखये बाई मग तो बाई आहे का पुरुष आहे अरे म्हणा ना काहीतरी तो पुरुष बाई आहे बर तुम्हाला माहितीच नाही कारण तुम्ही गेलेच नाही अजून तिथे ना ऐका तो बाई आहे का पुरुष आहे तो पुरुष आहे तो बाई नाही आहे
ऐका, तो पुरुष आहे, तो स्त्री नाहीये, पण सगळे विशेषण स्त्रीलिंगी वापरले. हे नाही कळालं तर दुसरं सांगतो. आपल्याकडे काही प्रमाणाला तोटा नाही. ऐका ऐका, सांगू ना. तुमच्याकडे गोंधळ घालतात का? नाही. बोलू नका. ऐका ऐका ऐका, तुमच्याकडे गोंधळ घालतात ना. बहुतेक गोंधळ आपल्याकडे देवाचा घालतात का देवीचा? देवीचा घालतात, बरोबर ना. आमच्या सगळ्या संतांनी गोंधळ घातला बघा. ऐकायचंय? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी व, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी व, कुंडलिक दिवटा वाळवंटी वो, पुंडलिक दिवाटा शोभे वाळवंटी वो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवली कटी, हो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवली कटी वो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवली कटी. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवली कटी वो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊली सावो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊली सावो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊली सावो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊली सावो. दादा, आवाजाची मला फार काही गरज नाही, पण ते मधी जे शिट्टी मारतं ना, ते मारू दे गाड्या. त्रास होतो त्याने. काय झालंय, सगळ्यात मोठा सगळ्या त्रास आता होतो ध्वनी प्रदूषण. सगळ्यात मोठं प्रदूषण आहे. आता धुराचं कमी झालंय, पण ध्वनीचं जास्त झालंय. लय आवाजाची गरज नाही. एवढ्या लोकांना ऐकायला गेलं पाहिजे. आपला आवाज दुसऱ्याला त्रास देण्याकरता नाही, फक्त आपल्याला जो ऐकायला आला पाहिजे एवढी व्यवस्था झाली पाहिजे. ऐका काय बोलले नाथ महाराज. सगळ्या संतांनी गोंधळ घातला, त्यापैकी नाथ महाराजांचं प्रमाण आहे. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी ओ, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी ओ, आणि एका जनार्दनी आंबा उभी. काय शब्द वापरलाय? एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी ओ. आता खरं सांगा, तो आंबा आहे का आंबा आहे? ऐका ऐका, तो पुरुष आहे का तो स्त्री आहे? तो पुरुष आहे. तो पुरुष आहे, आणि तोही सामान्य नाही, उत्तम पुरुष आहे. पण तरी सगळी विशेषणं देवाला वापरत असताना संतांनी स्त्रीलिंगी वापरली. याचा अर्थ देव आणि देवी या दोघांमध्ये भेद नसून काय आहे? अभेद आहे. आणि हा अभेद वारकरी संप्रदायाने जगाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. दोन मुद्दे संपले माझे. हे बोलू नका. का पहिला भेद होता सगुण निर्गुणाच्या संबंधानं भेद नसून अभेद एक. दुसरा भेद होता देवी देवाच्या संबंधानं भेद नसून अभेद दोन. आणि तिसरा मुद्दा आहे जीव ब्रह्माच्या संबंधानं जगामध्ये भेद पाहायला मिळेल महाराज. अन्य संप्रदाय आणि अन्य संतांचा जर विचार केला तर जीव ब्रह्माच्या संबंधानं त्यांनी मात्र भेद प्रस्थापित केला. म्हटले महाराज, जीव ब्रह्माची एकता कधीच होऊ शकत नाही. ऐका, जीव ब्रह्माची एकता कधीच होऊ शकत नाही. अरे पण म्हटले का होऊ शकत नाही? त्यांचं असं मत आहे महाराज, परस्पर दोन्ही विरोधी धर्म एका समीकरणावरती नांदूच शकत नाही. काय काय? दोन परस्पर विरोधी धर्म एका समीकरणावरती नांदूच शकत नाही. त्यांचं असं मत आहे. त्यांनी मांडलंय जगाच्या समोर, जसं सूर्याचा उदय झाला का बहुतेक अंधार 1-2 तासांनी जातो. तुम्ही कीर्तनात आहे का घरी आहे? पण नक्की अहो, सूर्याचा उदय झाला का अंधार? मग काय कीर्तन झाले हो सांगा त्या कदा. ऐका ऐका, सूर्याचा उदय झाला का अंधाराचा नाश होतो महाराज, आणि सूर्य मावळला का प्रकाशाचा नाश होतो. ऐका, सूर्य असेल, प्रकाश असेल तर अंधार नाही, आणि अंधार असेल तर प्रकाश नाही. हे जसं समीकरण आहे ना,
ते सांगतात महाराज तसं जीव ब्रह्माची एकता होऊ शकत नाही, परस्पर दोन्ही विरोधी आहे. पण विरोध दिसला तरी कशामध्ये ते सांगतात महाराज, जीवाचा विचार करा आणि ब्रह्माचा विचार करा. ब्रह्माचं वर्णन केले शास्त्रामध्ये आणि त्यांनीही जीवाचं वर्णन केलं. ते सांगतात महाराज, जीवाचा विचार केला तर जीवाच्या ठिकाणी पंचक्लेशे, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या पंचक्लेशानं युक्त हा जीव आहे. आणि परमात्म्याचं वर्णन असं केलंय, सच्चिदानंद स्वरूप आहे, आनंद, अद्वय, नित्य, निरामय. परमात्म्याचं वर्णन काय केलं? आनंद, अद्वय, नित्य, निरामय हे परमात्म स्वरूपाचं वर्णन आहे. आणि अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, पंचक्लेश हे जीवाच्या ठिकाणी आहे. आणि मग आनंद आणि दुःख या दोन गोष्टी एका समीकरणावरती नांदतात का? नांदूच शकत नाही, असं पूर्व पक्षाचं मत आहे. ते सांगतात जीव ब्रह्माची एकता होऊ शकत नाही, म्हणजे जीव ब्रह्मामध्ये भेद आहे असा मानणारा अन्य संप्रदाय आणि अन्य संतांचा विचार आहे. परंतु वारकरी संप्रदाय जगाला सांगतो, बाबांनो, अरे जीव ब्रह्माच्या संबंधानं भेद नसून अभेद आहे. तुम्ही काय विनाकारण भेद करता? हे सगळं विश्व ज्यानं निर्माण केले त्या परमात्म्यानं अर्जुनाला उपदेश करत असताना भगवान अर्जुनाच्या समोर बोलतायत. काय बोलतायत? अरे ममेवंशो जीवलोके जीवभूत सनातनाः. काय शब्द वापरलाय भगवंताने? ममे वांशो जीवलोके, हे सगळे माझे काय आहे? अंश आहे. कोणाचे? देवाचे, परमात्म्याचे, ब्रह्माचे. म्हणजे आपण सगळे परमात्म्याचे अंश आहोत. म्हणजे आपण परमात्म्यापासून भिन्न आहोत का अभिन्न आहोत? ऐका ना, इकडे बघा ना जरा, ऐका. आपण परमात्म्यापासून भिन्न आहोत का अभिन्न आहोत? बरं, हे नाही कळणार. ऐका ऐका, आपण परमात्म्यापासून वेगळे आहोत का परमात्म स्वरूप आहोत? परमात्म स्वरूप आहोत. म्हणजे आपल्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये भेद नाहीये. अन्य संप्रदायाने तो भेद मानलाय, पण वारकरी संप्रदायाने जगाच्या समोर जीव ब्रह्माच्या संबंधानं अभेदच प्रतिपादन. विष्णुमया जगा वैष्णवांचा धर्म, वेदा वेद ब्रह्म अमंगळ, वेदा वेद ब्रह्म अमंगळ. हो विष्णुमया जगा वैष्णवांचा धर्म, वेदा वेद ब्रह्म अमंगळ, वेदा वेद ब्रह्म वारकरी संप्रदायाने मात्र हा अभेदच जगाच्या समोर प्रतिपादन केला. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेद अभेद हा भ्रम आहे. भेद अभेद हा भ्रम आहे. म्हणजे तुम्ही विनाकारण भेद करू नका. अरे जीव ब्रह्माच्या संबंधानं का तुम्ही भेद प्रतिपादन करता? स्वतः भगवंताची भाषा आहे, तो माझा काय आहे? अंश आहे. तो माझा अंश आहे, म्हणजे तो माझ्यापासून वेगळा नाहीच आहे. ही जशी भगवंताची भाषा आहे ना, तशी तुकोबरायांची याच श्लोकाचा अनुवाद केलेला आहे तुकोबरायांनी. तुका म्हणे कैची किमा ओठे जीव निराळा, ओठे जीव निराळा, ओठे जीव निराळा. तुका माने कैची किमा ओठे जीवा निराळा, ओठे जीवा निराळा, ओठे जीवा निराळा. काय भाषा तुकोबरायांची, अगदी त्या श्लोकाचा अनुवाद आणि तुकोबरायांचं हे प्रमाण. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. जीव ब्रह्मापासून वेगळा नाहीये. ऐका, जीव ब्रह्मापासून वेगळा नाहीये, म्हणजे जीव ब्रह्मामध्ये भेद नसून काय आहे? अभेदच आहे. हे पटत नसेल तर पुढे बोलतो, लक्षपूर्वक ऐका. जीव ब्रह्मापासून वेगळा आहे, जीव ब्रह्मापासून वेगळा आहे असं जर कोणी म्हणत असेल तर हे सगळं जग निर्माण करणारा कोण आहे? परमात्मा आहे. हे सगळं जग निर्माण करणारा कोण आहे? परमात्मा आहे. संतांची प्रमाण आपल्या समोर आहे. जयापासून सकाळ, जयापासून सकाळ, जयापासूनी सकाळ, जयापासूनी सकाळ, जयापासून
ऐका 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 काय बोले तो कुमार आहे जयापासून सकळ ऐका ऐका जयापासून सकळ मही मंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा म्हणजे सगळं जग कोणापासून झाले एका पांडुरंगापासून झाले का बरं जगाचा विचार जर केला आपण मागे 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 जर गेलो तर संत वाङ्मय आम्हाला असं सांगतं पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होते पाही कानोबा तेरे 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 ते म्हणजे पहिले काहीच नव्हतं काय काय नव्हतं पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होते पाही शून्य होतं म्हणजे काय होतं फक्त एकट परब्रह्म तत्व या जगामध्ये नांदत होतं एकटाच परमात्मा राहत होता आणि मग खरं सांगा एकटा माणूस किती दिवस राहू शकतो बरं एकटा माणूस किती दिवस 21 वर्ष म्हणून नियम घातला शासनाने काय नाही 21ला तर 22ला नाही 22ला तर 25ला नाही 25ला तर 27ला नाही 27ला तर 30ला नाही 30ला तर 32ला नाही 32ला तर बोला बोला तुम्ही बोला 40चे सुद्धा गडी आहेत महाराज का ऐका 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 35ला का पण त्यांची इच्छा आहे काय सांगावं महाराज काही लोकांनी पार मध्यस्थी घालून पार एजंट घालून पार तिकडं सुरगाणा पेठ काय हरकत नाही पर्याय तरी काय आता एकटा गडी राहील तरी किती दिवस एकट्याला करमत नाही मग तसंच झालं परमात्म्याला एकट्याना कर्मेना झालं आणि एकट्याला कर्मेना म्हणून निळोबाराय सांगतात त्यानं काय केलं एकलेना कंठ वेची म्हणून आयेने एकलेना कंठ वेची म्हणून म्हणून या येणे केली निर्माण चौदाई भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पाच ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने ओ ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी या सगळ्या जगाला निर्माण करणारा सूत्रधार कोण आहे आता तरी बोला परमात्मा आहे हे सगळं जग परमात्म्यानं निर्माण केलंय पण काही नास्तिकवादी लोक सांगतात नाही नाही महाराज हे जग असंच निर्माण झालंय अरे असं कधी होतं का येडे आळंदी होतं का असं नाही होत महाराज असं काय आता खरं सांगा आपण ज्या मंडपामध्ये बसलोय एवढा छान मंडप आहे आता खरं सांगा हा मंडप असाच उभा राहिला का कोणतरी बांधलाय मग साधा मंडप जर कोणाला तरी बांधावा लागतो तर हे जग असंच कसं काय तयार होईल सांगा बरं म्हणजे त्याला निर्माण करणारा कोणतरी आहे मग कोण आहे नेमकं तो म्हणजे परमात्मा आहे महाराज परमात्मा मानावंच लागेल आपल्याला या जगामध्ये बोलू जरा ऐका जरा लक्ष का थोडं वेदांत असला पण तुम्हाला समजून सांगतो मी हरकत नाही तुम्हाला समजून सांगणं ही जबाबदारी माझी फक्त ऐका तुम्ही काय जग असंच निर्माण होत नाही कोणतीही गोष्ट अशीच निर्माण होत नाही त्या वस्तूच्या निर्मिती करता दोन गोष्टी कारणीभूत असतात एक उपादान कारण आणि दोन निमित्त कारण काय उपादान कारण आणि निमित्त कारण पण तुम्ही म्हणाल महाराज हे उपादान कारण आणि निमित्त कारण पहिलं हे काय ते सांग कारण आम्हाला ती ऐकायची सवय नाहीये लग बग माझ्या रायाची कारण आम्हाला उपादान निमित्त ऐकायची सवय
आणि पिंगळा माझा लाजा सुद्धा वाटत नाही आपल्याला सुद्धा, आपण सुद्धा हसतो खुशाल. इतकं दुर्दैव आहे महाराज या जगाचं, तर काय सांगावं, लाज वाटते कधी कधी, लाज. आता हे लाईव्ह चालू आहे, नाही तर असा फाळ लावूनच आलो होतो मी. असू द्या रामकृष्ण हरी. आता हे लाईव्ह असलं का अडचण येते महाराज, बोलता येत नाही. असू द्या असू द्या, बरं जाऊ द्या. ऐका ऐका, उपादान कारण आणि निमित्त कारण कशाला म्हणतात बरं? उपादान कारण आणि निमित्त कारण, ऐका लक्षपूर्वक ऐका. उपादान कारण कशाला म्हणतात आणि निमित्त कारण कशाला म्हणतात? ज्याच्याशिवाय कार्य राहतच नाही, वाक्य ऐका, ज्याच्याशिवाय कार्य राहतच नाही त्याला उपादान कारण म्हणतात, आणि ज्याच्याशिवाय कार्य राहतं त्याला निमित्त कारण म्हणतात. हे तुम्हाला कळणार नाही, समजून सांगतो. उदाहरण सांगतो, व्यावहारिक भाषेत बोलायचा. आपण सगळे कोणापासून जन्माला आलोय? व्यवहाराच्या भाषेत बोलायचा, आई वडिलांपासून, बरोबर ना? आपला जन्म कोणापासून झाला? आपल्या आई वडिलांपासून झाला. हे सगळ्यांना मान्य करावंच लागेल. आपला जन्म आई वडिलांपासून झाला, बरोबर ना? मला तुम्हाला विचारायचं आहे, मग आपण जर आई वडिलांपासून जन्माला आलेलो असेल तर आई वडील आपल्या जन्माचे उपादान कारण आहेत का निमित्त कारण आहेत? मी सांगणार आहे, फक्त तुमचं काय मत आहे? आई वडील आपल्या जन्माचे, बरोबर आहे, आई वडील आपल्या जन्माचे निमित्त कारणच आहे. का बरं? आपण जन्माला आलो आणि कदाचित आपले आई वडील राहिले काय आणि आपले आई वडील गेले काय, काय बिघडतं बरं? काही बिघडत नाही. कित्येक ठिकाणी असं पाहायला मिळतंय, बाळ जन्माला आलं आणि आई वडील गेले तरी ते बाळ आहे, जगतंय. म्हणजे आई वडील आपल्या जन्माचे कोण आहे? निमित्त कारण आहे. हे नाही कळालं तर दुसरं सांगतो. तुम्हाला मडकं माहिती आहे? मडकं मडकं, बरं मडकं जरी माहीत नसेल तर गाडगं. दररोज 2-2 गाडगे पाहतोय आपण. हो, 2 गाडगे आणि त्याच्यावर उंडा असतोय. कशाचा? भाताचा. ऐका, भाताचा उंडा. ते गाडगं सगळ्यांना माहिती आहे. ते गाडगं लोखंडाचं असतं का तांब्याचं? मातीचं असतं, बरोबर आहे. आता ऐका, पाणी आणि माती याचा चिखल गोळा तयार केला जातो मातीचा. तो कुंभार त्या मडक्याला, खरं कोण बनवतो ते मडकं? कुंभार बनवतो, बरोबर. मडक्याला बनवणारा कुंभार आहे. एकदा मडकं तयार झालं, त्या चाकावरती त्याला आकार दिला, मडकं तयार झालं, आव्यात टाकलं भाजायला. मडकं भाजलं का तो वाजून पाहतो. जर टन टन आवाज आला तर समजायचं ते भाजलेलं आहे, आणि बद बद आवाज आला तर समजायचं ते कच्चं आहे. पण जे टन टन आवाज आला का तो लगेच त्याला थप्पीला ठेवून देतो. आता माझा दृष्टांत संपला. एकदा मडकं तयार झालं, कुंभार जगला काय? ऐका 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 ऐका, मडकं तयार झालं आणि एकदा कुंभार जगला काय आणि कुंभार मेला काय? मडक्याचं काही बिघडत नाही. म्हणजे कुंभार हा मडक्याला निमित्त कारण आहे, उपादान कारण नाही आहे. मग उपादान कारण काय आहे? तर उपादान कारण आहे माती. जर मडक्यातली मातीच काढून घेतली, मडकं राहील का जाईल? राहूच शकत नाही. म्हणजे मडक्याला उपादान कारण आहे माती, तसं तुमच्या आमच्या जन्माला कारण आहे परमात्मा. आपल्या आतमध्ये चैतन्य, तोपर्यंत शरीर आहे, आणि एकदा आतलं चैतन्य निघून गेलं का शरीर शरीर पडतं, आणि त्याला एक संज्ञा येते. काय? अहो, जीवात्मा निघून गेल्यावर काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? मड मढ. काय म्हणते त्याला? मढ. डोळे तसेच असतात पण पाहता येत नाही, कान तसेच असतात पण ऐकता येत नाही, नाक तसंच असतं पण वास घेता येत नाही, तोंड तसंच असतं पण पिता येत नाही पाणी. पाणी सांगायचंय मला, ऐका ऐका. हात तसेच असतात पण त्याला काही उचलता येत नाही, पाय तसेच असतात पण त्याला रस्त्याने चालता येत नाही. मग मला तुम्हाला विचारायचंय, अरे पाय तसेच आहे तरी तो चालत नाही, हात जशीच्या तसेच आहे पण तरी तो काही उचलत नाही, डोळे जशीच्या तसेच दिसतात पण तरी त्याला काही दिसत नाही, कान जशीच्या तसेच आहे पण त्याला ऐकायला येत नाही, तोंड जसंच्या तसंच आहे पण त्याला खाता पिता येत नाही. मग त्याच्यातलं काय गेलंय बोला बरं? आता चैतन्य निघून गेले, जीवात्मा निघून गेलाय. आणि हा जीवात्मा परमात्म स्वरूप आहे. हा जीवात्मा परमात्म स्वरूप आहे. म्हणजे आपण सगळे परमात्म्याचे काय आहोत? अंश आहोत. म्हणजे आपण परमात्म स्वरूप आहे. म्हणजे जीव ब्रह्मामध्ये भेद नसून काय आहे? आता तरी बोला. अभेदच आहे. आपण परमात्म्यापासून वेगळे नसून परमात्म स्वरूप आहोत. हे सगळं जग निर्माण करणारा परमात्मा आहे महाराज. सगळं जग त्यांनी निर्माण केलंय. म्हणजे जीव ब्रह्मामध्ये भेद नसून अभेदच आहे. 3 मुद्दे संपल्या, ऐका लक्षपूर्वक. पहिला भेद होता सगुण निर्गुणाच्या संबंधाने, दुसरा भेद होता
देवी देवाच्या संबंधानं. तिसरा भेद होता आता झालं ना जीव ब्रह्माच्या संबंधाने. आणि चौथा भेद आहे हरिहराच्या संबंधाने. आपल्याला दोन उपासना पाहायला मिळतील. काही विष्णूची उपासना करणारे संप्रदाय आणि काही शंकराची उपासना करणारे संप्रदाय. त्यांना नाव आहे शैव संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय. काय काय? शैव संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय. आता मला वाटतं आपण जेवढे या मंडपामध्ये बसलेले आहोत ना, माझ्या सहित आपण कोण आहे? वैष्णव आहे. आपण सगळे वैष्णव आहे. सगळे वैष्णव आहे. ओळखायचं झालं तर काय लक्षण आहे? ज्याचा उभा गंध असतो त्याला म्हणायचं वैष्णव, आणि ज्याचा आडवा गंध असतो त्याला म्हणायचं शैव. हे नाही कळतं दुसरं सांगतो. जे उभे चालतात ते वैष्णव. बरं हरकत नाही, असू द्या. तुम्हाला कळालं. समजणे वाले पे इशारा कापी. ऐका. जे उभे चालतात ते वैष्णव आणि जे आडवे चालतात ते शैव. सरळ आहे. ऐका, दोन उपासना आहे. विष्णूची उपासना करणारे काही संप्रदाय आणि शंकराची उपासना करणारे संप्रदाय. पण त्यांच्यामध्ये भेद आहे महाराज. ते दोघांमध्ये भेद करतात. विष्णू वेगळा आणि भगवान शंकर वेगळा, म्हणजे दोघांमध्ये भेद करतात. त्यावेळेस तुकोबाराय सांगतात, भल्या माणसा का विनाकारण भेद करतात. हरिहर भेद हरिहर भेद नाही नका करू बाद, नाही नका करू बाद. एक एका एक एका नाही नका करू बाद, नाही करू एक एका गोडे साखर. महाराजांकरता टाळी वाजले बैलगाड्या. अतिशय गोड समर्पक प्रमाण. हरिहरा भेद नाही वाद करू नका. काय 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 काय? हरिहरा भेद नाही वाद करू नका. म्हणजे हरिहरामध्ये भेद नसून काय आहे? अभेद आहे. अरे त्या दोन देवांचं असं सख्य महाराज, काय सांगावं. बोलू जरा. ऐका, त्या दोन देवांमध्ये अजिबात भेद नाही. मग भेद कोणामध्ये? जे उपासक असतात ना, उपासक. ऐका, हे नाही कळतं दुसरं सांगतो. जे उभे असतात ना, भेद त्यांचा नसतो. मग जे उभे असतात ना, भेद त्यांचा नसतो. मग भेद असतो मागे असणारे चमचे. भेद त्यांचा असतो महाराज. एवढे उड्या मारतात एवढे. अरे जे दोघं उभे त्यांच्यात काहीच भेद नाही. बघा, भांडणं मारामाऱ्या कोणाच्या होतात? चमचे म्हणा ना. आता एवढं काय घाबरतो तुम्ही? भांडणं मारामाऱ्या त्यांच्या आहे. पण ज्यांच्यासाठी मारामाऱ्यात भांडणं आहेत ना, एकदा अंधार पडलं का दोघं एकमेकाच्या गळ्यात गळा घालतात आणि दोघं एका बागड्यावरती जाऊन अर्धी अर्धी करतात. कॉफी कॉफी कॉफी. अरे कॉफी म्हणायचंय मला. त्यांच्यामध्ये भेद नाही. पण भेद करणारे जे आहे ना मागचे, ह्या दोन देवाचं सख्य किती आहे सांगू? भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव, ओ राम पूजी सदाशिव. दोन्ही देव एक पाही, दोन्ही देव एक पाही. राम पूजे सदाशिव, राम पूजे सदाशिव. दोन्ही देव एक पाही, दोन्ही देव एक भजन करी महादेव. महादेवानं भजन करावं. आणि हे भजन करायला लागले, डमरू हातात घ्यायचं, चिपळ्या हातामध्ये घ्यायच्या, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हात हात हात
जय जय राम. आणि ते भजन करायला लागले का यांनी बेलपत्र तोडायचे आणि यांनी त्यांची पूजा करायची. ऐका ऐका, यांनी त्यांची पूजा करायची. म्हणजे प्रभू रामचंद्र भगवान शंकराची पूजा करतात आणि भगवान शंकर भगवान प्रभू रामचंद्रांचं भजन करतात. त्या दोघांमध्ये इतकं सख्य आहे. त्यामुळे विनाकारण भेद करत बसू नका. हरिहरा भेद नाही करू नये वाद, का एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. संपला मुद्दा आपला. 4 भेद झाल्या. 4 भेद आले ना लक्षात. पहिला भेद अरे पहिला भेद सगुण निर्गुणाच्या संबंधाने. दुसरा भेद देवी देवीच्या संबंधाने. चौथा भेद जीव ब्रह्माच्या संबंधाने. चौथा भेद हरिहराच्या संबंधाने. आणि आता 5वा भेद आहे संत भगवंताच्या संबंधानं. ऐका, अनेक संप्रदाय तुकोबाऱ्यांना दिसले. संत भगवंताच्या संबंधानं भेद करणारी माणसं तुकोबाऱ्यांनी पाहिली. त्यावेळेस तुकोबारा या जगाला उद्देशून सांगतात, बाबा देव आणि संत हे दोन्ही वेगळे नाहीच आहे, हे दोन्ही एक आहे. अभंगाचं पहिलं देवते संत देवते संत. ऐका जरा आता. देवते संत निमित्त त्या प्रतिमा मात्र दोघांमध्ये भिन्नता दिसत असेल. संत आणि भगवंत दोन्ही वेगळे नसून दोन्ही एक आहे. आता ऐका, संत आणि भगवंत दोन्ही वेगळे नसून दोन्ही एक आहे. पण प्रश्न विचारणाराने म्हटले, महाराज अहो देव आणि संत दोन्ही एक कसे काय होऊ शकतात बरं? तुकाराम महाराज म्हटले, अरे अडचण काय? ऐका आता, अडचण काय? ते म्हटली, महाराज अडचण आहे काय? ते सर्वसामान्य माणसासारखे गातात. माझ्याकडे बघा. सर्वसामान्य माणसासारखे गातात, सर्वसामान्य माणसासारखे खातात, सर्वसामान्य माणसासारखे पाहतात, सर्वसामान्य माणसासारखे पितात पाणी. हा पाणी सांगायचे मला. ऐका ऐका. सर्वसामान्य माणसासारखे गातात, खातात, पाहतात, पितात, सर्वसामान्य माणसासारखे दिसतात. काय 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 जाऊ दे, प्रमाण पाठ आहे सगळ्यांच्या. ते सर्वसामान्य माणसासारखे दिसतात आणि तुम्ही त्यांना काय म्हणता? देव म्हणता. कसं शक्य आहे महाराज? तुकाराम महाराज म्हणले, भल्या माणसा, ते दिसायला जरी माणसासारखे दिसत असतील तरी ते माणसं नाहीये. संत नभती जगा, संत नभती जगा त्या माणसा सारखे, त्या माणसा सारखे संत नभती. ते दिसायला जरी माणसासारखे दिसत असतील ना तर ते माणसं नाहीयेत, ते साक्षात देव आहे. आणि तुम्हाला हेही पटत नसेल तर तुकोबारा सांगतात, मी तुमच्या समोर सांगतो, संत जरी माणसासारखे दिसत असतील तरी त्यांच्याकडे पाहत असताना सर्वसामान्य माणसाच्या नजरेतून पाहून त्यांची सेवा करू नका. परिणाम ऐकायचं ना? परिणाम तुका म्हणे तैसे संतानी जना दोहीसी समान भजू नये.
काय बोलले तू बरं आहे. तुका म्हणे तैसे संत आणि जन, पण दोहीसी समान भजू नये. ते दिसायला जरी माणसासारखे दिसत असतील तरी ते माणसं नाहीये. याच्याकरता तुकाराम महाराजांनी 3 दृष्टांत दिले ना. 3 दृष्टांत दिले. पहिला दृष्टांत दिलाय, ऐका. पहिला दृष्टांत दिलाय, एकाच दह्यापासून निर्माण होणाऱ्या 2 वस्तू आहे. एकाच खाणीमध्ये निर्माण होणाऱ्या 2 वस्तू आहे 2, आणि एकाच आकाशामध्ये निर्माण होणाऱ्या 2 वस्तू आहे 3. किती दृष्टांत दिलेत? 3 दृष्टांत दिलेत. एका दृष्टांताचा विचार करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. कदाचित 12 वाजले तरी एका दृष्टांताचा आपण विचार करू. पहिला दृष्टांत दिलाय तुकाराम महाराजांनी. काय झालं, मागे चीनच्या बिनधोरणीपणामुळे आपल्याला एक वानोळा आला. काय? कोरोना. बरं, कोरोनाची दहशत अशी भयानक होती ना महाराज. लॉकडाऊन झालं आणि असं कडक झालं, घरातले घरात, बाहेरची बाहेर. बरं, बाहेर निघायला मार्ग नव्हता. बाहेर जर माणूस गेला तो जाताना टनाटन उड्या मारी जायचा, पण येताना मात्र असा कुलपत द्यायचा. का? पोलिसांचा पार असा होता महाराज. ते माणसाला पाठीत नव्हती मारी, लवणीत नव्हती मारी. मग त्या अशा ठिकाणी टोला टाकायची. सांगू याला काय म्हणतात तुमच्याकडे? आमच्याकडे याला म्हणतात माकड हाड. माकड हाडावर टोला टाकायचे. कसाही गडी असू द्या, ढिलाच. अशी दहशत होती महाराज पोलिसांची. आता शेतकरी वर्ग आहे. एक जण शेतकरी बिचारा, त्याच्याकडे 10 गाया आहे आणि ते ही जर्सी गाया. आता 10च्या 10 ही गाया दूध देणाऱ्या गाया आहे. आता जर्सी गाया म्हणल्या तर तुम्ही त्याच्या सगळ्यांना अनुभव आहे. एक गाई 20-20 लिटर दूध देणारी महाराज. मग त्यानं विचार केला, आता 10 गायांचं जवळजवळ दररोजचं हे 200 लिटर दूध वाया जाणार. कारण डेअरी बंद होती, घरातून बाहेर निघायलाच मार्ग नव्हता. मग एवढ्या दुधाचं करायचं काय? दररोजचं जर 200 लिटर दूध वाया गेलं तर आपल्याला तोटा होईल. काय करावं म्हणून त्याने एका मित्राला फोन केला. अरे, माझ्याकडे 200 लिटर दूध आहे, काय करावं? डेऱ्या बंद आहे, घरातून बाहेर निघायला मार्ग नाही, काय करू? तो म्हटला, काय काळजी करू नको, मी तुला सल्ला देतो. म्हणले, काय? सांग, लवकर सांग, वेळ घालू नको. 9ला थांबायचं, 11ला थांबायचं तुला. ऐक म्हणले, किती लिटर दूध आहे? म्हणले 200 लिटर. बरं म्हणले, तुझ्या घरामध्ये एक टिपाड आहे. टिपाड काय म्हणतात? टिपाड म्हणता का? टिपाड म्हणते ना, पाणी साठवतं त्याला काय म्हणतात? टिपाड. आणि चांगलं मोठं टिपाड होतं मला त्याच्याकडे. म्हणले, सगळं दूध त्या टिपाडामध्ये ओत. त्या दुधाला थोडंसं विरजण टाक आणि त्या दुधाचं काय होईल? दही. साधारण एक 8-10 दिवस त्याच्यामध्ये जातील. 8-10 दिवस जातील आणि लॉकडाऊन उठलं का काय करायचं? त्या दुधाचं दही होईल. आणि दह्याचं काय करायचं? मंथन करायचं. मंथन केलं का 2 वस्तू बाजूला पडतील, लोणी आणि ताक. आणि मग काय नाही, मग ताक आणि लोणी एका पातेल्यात घ्यायचं आणि बाजारला विकायला न्यायचं. म्हटले, वा, अरे सल्ला चांगला दिला गाड्या, हुशार माणूस येतो तो. म्हटला, मग हुशार आहे म्हणून तर कीर्तन करतोय. ऐका बरोबर, ऐका. म्हटले, सल्ला चांगला आहे. त्यानं सगळं दूध गाया दुल्या, दूध तापवलं, टिपाडात टाकलं आणि त्या दुधाला काय लावलं? विरजण. आणि त्या दुधाचं काय झालं? मग आता दही तयार झालं. आणि त्या दह्याचं काय केलं? मंथन केलं. त्याच्यातून 2 वस्तू बाजूला पडल्या, लोणी आणि ताक. एका पातेल्यात लोणी घेतलं, एका पातेल्यात ताक घेतलं. आणि मग एक माता माऊली निमची निघाली. गवळ न मथुरेला, मग ती बाजाराला निघाली. आता खरं सांगा, तुमच्याकडे कोणता बाजार आहे? संगमनेरच्या बाजारला येईल, काय हरकत नाही. चला, संगमनेरच्या बाजारामध्ये गेली. आता खरं सांगा, कधीच्या नवस बाजारामध्ये आलेली माता माऊली, तिला भर चौकात जागा मिळेल? कुठंतरी कोपऱ्याला जागा मिळाली महाराज. ती सकाळपासून गेली होती, पण दुपारचे 12 वाजले तरी तिच्या मालाकडे कोणी पाहिलं का? पाहिलं नाही. ती बोललीच नाही. आणि व्यवहारात असं आहे महाराज, जो बोलल त्याचाच माल विकतो. पटतंय का बघा, नाही तर सोडून द्या. जो बोलल त्याचाच माल विकतो. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे, बोलेल त्याच्या करडाया विकतात आणि न बोलेल त्याची नुसते गहू नाही, बक्षी गहू विकत नाही. व्यवहार असाच महाराज, जे बोलत नाही. आता आम्ही बोलत नाही तर लोक आम्हाला असे सोडून लावितात. कळालं तर ठीक, नाही तर सोडून द्या. ऐका. आता बोलेल त्याचाच माल आता सध्या विकतो महाराज. ती काही बोललीच नाही. 2-2:30 वाजले. मग 2-2:30 वाजता तिनं विचार केला, जर मी काही बोललेच नाही तर मालच विकायचं नाही. मग तिनं 2-2:30 वाजता बोलायला सुरुवात केली. लोणी घ्या, लोणी, ताक घ्या, ताक. कोणीतरी सदग्रस्त नवीनच आवाज ऐकला, तिच्या जवळ गेला. म्हटला, मावशी, कुठून आलात?
हा निमजवरून. बरं काय आणलंय विकायला? म्हणले भाऊ लोणी आणलंय, हे बघ याच्यामध्ये ताक आहे. बरं म्हटले लोणी काय भाव आहे? म्हटले लोणी 500 रुपये किलो. माझ्या तोंडाकडे बघा, काय 500 रुपये किलो. म्हटले ताक काय नाही, म्हणले 7-8-10 रुपये लिटर. काय 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 लोणी 500 रुपये किलो आणि ताक 7-8-10 रुपये लिटर. मग तो म्हटला आजी असं कर ना, हे दोन्ही सरसकट 7-8-10 रुपये लिटरनी देऊन टाक ना. घेणार असं म्हटला. ती म्हटली भाऊ पायात चपलाय आणि तेही साध्या नाही, कातड्याच्या नाही, कातड्याच्या पण त्याला खालून नाल लावलेली. नालाची अशी एक वाजीन दुसरी लागू बी देणार नाही. शंकरपाळ्या. बर असू द्या हसू नका बसा. ऐका तू म्हटलं आजी रागवू नका माझ्यावर, रागवू नका माझ्यावर. खरं सांगा ह्या दोन्ही वस्तू कशापासून निर्माण झाल्यात? दुधापासून दही झालं, दह्यापासून लोणी आणि ताक झालं. मग एकाची किंमत 500 रुपये किलो आणि एकाची किंमत 7-8-10 रुपये लिटर. एवढा तरतम भाव का? तुकाराम महाराज म्हणतात जरी दोन्ही दह्यापासून निर्माण झाली असतील तरी एका मोले दोन्ही मागू नये, एका मोले दोन्ही मागू नये, एका मोले दोन्ही मागू नये, मागू नये. दह्याची अंगी निघे ताक लोणी, एका मोले दोन्ही मागू नये. काय शब्द तुकोबा यांचे आहे का? एका दह्यापासून जरी लोणी आणि ताक निर्माण झाला असेल तरी ताक ताक आहे आणि लोणी लोणी. काय फरक आहे दोघांमध्ये? संत हे लोण्यासारखे आणि माणसं हे करा करा जरा तुलना करा. ऐका संत हे लोण्यासारखे आणि माणसे किती लिटर ताक एकत्र आलं मग 2 किलो लोणी होईल? बरं किती आलं तर होणार नाही. तशी किती माणसं एकत्र आली म्हणजे एक संत होईल? होणार नाही. संत संत आहे, माणसं माणसं आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात देवते संत एक. याच्या दुसरा दृष्टांत दिला. या पृथ्वीची पोटी हिरा गारगोटी दोहीशी संसाठी करू नये. एकाच खाणीमध्ये निर्माण होतात हिरा आणि गारगोटी, पण हिरा हिरा आहे, गारगोटी गारगोटी. काय फरक आहे बरं? वरून पाहिलं तर दोन्ही सारखे दिसतात. कोण कोण? हो हिरा आणि गारगोट्या वरून सारखेच दिसतात, पण काही फरक नाही कोणामध्ये. पण हिरे हिरे आहेत, गारगोट्या गारगोट्या. अरे फरक काय सांगतो? जे सहज फुटतात त्या आणि जे कोणाचीही लाट आली जाऊ दे असू दे, हरकत नाही. ऐका ऐका संत हे हिऱ्यासारखे आहेत आणि माणसं हे गारगुटी सारखे. दोन. तिसरा दृष्टांत दिला. एकाच आकाशामध्ये निर्माण होणारे तारेही आहे आणि चंद्रही आहे. आता खरं सांगा किती तारे एकत्र आले मग एक चंद्र होईल बरं? होऊच शकत नाही, होऊच शकत नाही. ऐका ऐका लोणी लोणी आहे, ताक ताक आहे, हिरा हिरा आहे, गारगुटी गारगुटी आहे, चंद्र चंद्र आहे, तारे तारे आहेत. तसं संत संत आहेत आणि माणसं माणसं आहेत. तुम्ही माणसाची आणि संतांची बरोबरी करू नका. देवते संत निमित्त त्या प्रतिमा विठोबा टाळी आहे रखो
देवते संत ऐका निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा विठला आपण 5 भेद आतापर्यंत विचारामध्ये घेतले होते. ऐका 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 जरा ऐका. पहिला भेद होता सगुण निर्गुणाच्या संबंधानं, दुसरा भेद होता देवी देवाच्या संबंधानं, तिसरा भेद होता जीव ब्रह्माच्या संबंधानं, चौथा भेद होता हरिहराच्या संबंधाने आणि पाचवा भेद होता संत भगवंताच्या संबंधानं. तर संत भगवंतामध्ये भेद नसून अभेद आहे. ऐका देवते संत निमित्त त्या प्रतिमा मात्र दोघांमध्ये भिन्नता दिसत असेल, दोन्ही मात्र एक आहे. आहा एवढ्यावरती तुकोबाराय थांबले नाही. तुकोबाराय सांगतात बाबा देवापेक्षाही संत श्रेष्ठ आहे. निराकारी ओसदिशा येथे इच्छा पुरतसे. संत जीवनाचा विचार केला ऐका आणि देवाच्या जीवनाचा विचार केला तर परमात्म्याचं स्वरूप हे निर्गुण निराकार आहे आणि संतांचं स्वरूप हे सगुण साकार आहे. ऐका बोलू अजून. संतांच्या दरवाजामध्ये मोक्ष मिळतो पण उदार आहे, संतांच्या दरवाजामध्ये मोक्ष आहे तो रोक आहे. हे नाही कळतं अजून सांगतो. देवाकडे जर गेल्याच्या नंतर अगोदर त्याला काहीतरी द्यावं लागतं, मग तो काहीतरी देतो. घेसी तेव्हा हो 120 घेशी हो 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 मला नाही माहिती एवढ्याला पण असं काय. ऐका अगोदर घेसी मग देशी हे देवाचं तत्व आहे. पण संत उदार भरले अनंत भंडार काही न घेता देतात ते संत आहे महाराज. म्हणून निराकारी ओसदिशा येथे इच्छा पुरतसे. एवढ्यावरती तुकोबाराय थांबले नाही. काय भाषा आहे तुकोबारायांची ऐका. तुका म्हणे रोकडे केने तुका म्हणे रोकडे संतांकडे गेल्याच्या नंतर तृप्त होईपर्यंत मिळतंय. म्हणून संत देवापेक्षा श्रेष्ठ आहे. ऐका ऐका. पहिलं देव आणि संत दोन्ही एक आहे. देव आणि संत दोन्ही एक आहे म्हणून सांगितलं. पण तुकाराम महाराज सांगतात देवापेक्षाही संत श्रेष्ठ आहे. आणि मी हे तुम्हाला सांगतोय ना ते निश्चयपूर्वक सांगतोय. मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा. हे सकळा ठावे असो मी भावे सांग तसो. देवते संत निमित्त त्या प्रतिमा मात्र दोघांमध्ये भिन्नता दिसत असेल, परंतु देव आणि संत दोन्ही वेगळे नाहीये, दोन्ही एक आहे. अशा प्रकारचा विचार तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून मांडलेला आहे. आणि हे बोलत असताना तुकोबाराय सांगतात मी तो सांगत असे भावे. मी 5 मिनिटं घेणार आहे. ऐका का तुकोबारायांना म्हणावं लागलं मी तो सांगत असे भावे. ऐका जरा लक्षपूर्वक. माणसाच्या जीवनामध्ये श्रद्धा असली पाहिजे. कुठं ऐका. पहिली श्रद्धा असली पाहिजे संतांबद्दल. संताची ए पायी हा माझा विश्वास.
संतांच्या वचनावरती माणसाच्या जीवनामध्ये श्रद्धा असली पाहिजे. दुर्दैव आहे आमचं, ज्यार्थी तुकोबाराय सांगतात मी तो सांगत असे भावे, याचा अर्थ तुकाराम महाराजांबद्दल कुणीतरी संशय घेतलाय म्हणून तुकोबाराने हे बोलावं लागले. तसं संशय घेण्याची गरजच नव्हती, पण घेतला. काय दुर्दैव या जगाचं महाराज. प्राण्याचा प्राण्यावर विश्वास आहे, पण आम्ही माणसं असून आमचा संतांवर विश्वास नाही. केवढं मोठं दुर्दैव आहे बरं. बोलू जरा. हे पूर्वीचा काळ जर आठवला, पूर्वीचा काळ म्हणण्यापेक्षा आजही विचार करा, आपण सगळे मळ्यामध्ये राहायला गेलोत. आता जवळजवळ गावामध्ये माणसं कमी राहिलेत, सगळे लोक मळ्यात राहायला गेले. शेजारी शेजारी सगळ्यांचे मळेत, आणि त्या घराचं रक्षण करण्याकरता काय आपल्याकडे कुत्रे बघा. सगळे मळ्यात राहतात. बिचारे शेतकरी दिवसभर कामधंदा करून थकलेले असतात. संध्याकाळी डोकं टेकवलं रे का लगेच झोप लागते, पण त्या घराचं रक्षण कुत्री करतात. एके दिवशीचा प्रसंग आहे. चोर आले आणि चोराची चाहूल लागली. कोणाला? कुत्र्याला. कुत्र्याला चोराची चाहूल लागली. चोर आलेत, बरोबर कुत्र्यानं भुंकायला सुरुवात केली. एक कुत्र भुंकायला लागले तर जवळजवळ सगळ्या मळ्यातले 100 कुत्रे एकत्र जमा झाले आणि चोराला पळून लावलं. माझा दृष्टांत संपला. किती कुत्र्यांनी चोराला पाहिलं होतं? पाहिलं नव्हतं, फक्त चाहूल लागली होती. चोर आलाय. कोणाला? कुत्र्याला. आणि एक कुत्रा भुंकायला लागला. ज्या अर्थी तो भुंकतो त्या अर्थी चोर आला असला. कुणी कोणा विश्वास ठेवला? ठीक आहे, काय हरकत नाही. कुणी कोणावर विश्वास ठेवला? कुत्र्याचा कुत्र्यावर विश्वास आहे. ज्या अर्थी तो भुंकतो त्या अर्थी चोर आला असला पाहिजे. आणि आम्ही माणसं असून दुर्दैव आमचं आहे, आम्ही संतांच्या वचनावरती जर विश्वास ठेवत नसेल तर आमचा जगून तरी काय उपयोग आहे मला सांगा. म्हणून तुकोबाराय सांगतात मी तो सांगत असे भावे, असो ठावे सकळा. सकळा ठावे असो, मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो आणि खरं सांगतो, संत आणि भगवंत दोन्ही वेगळे नाहीये, एक आहे. आता ऐका जरा, मला बोलायचे जाता जाता. आपला एवढा गोड अशा प्रकारचा भक्ती उत्सव आपल्या गावामध्ये संपन्न होतोय. खरं तर सप्ताह करण्याची नेमकं गरज तरी आपल्याला काय? का करायचे बरं सप्ते? का करायचे सप्ते? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, वर्तमान काळाचा विचार जर केला तर आज कांद्यावर संकट नाही आहे, आज बटाट्यावर संकट नाही आहे, आज ऊसावर संकट नाही आहे. सगळ्यात मोठं संकट जर आज कशावरती असेल तर ते आज देशावरती आणि धर्मावरती. ऐका, सगळ्यात मोठं संकट जर आज कोणावरती असेल तर ते देशावरती आणि आज धर्मावरती. चारी बाजूनं आपला धर्म आणि आपला देश आज पोखरलाय महाराज. चारी बाजूनं आपला देश आणि आपला धर्म आज पोखरलाय. माझी जाता जाता सगळ्यांना विनंती, माणूस म्हणून जर जन्माला आलेलो असेल, आपण या स्वातंत्र्यामध्ये जर आज राहत असेल तर या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता ज्या शूरांनी, ज्या वीरांनी, ज्या जवानांनी स्वतःच्या प्राणाच्या आहुत्या दिल्या, स्वतःचे प्राण गमवले, स्वतःचे संसार उघड्यावरती टाकले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आपण आनंदामध्ये जीवन जगतोय. आताच आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला. कधी? 15 ऑगस्ट. म्हणजे किती? 78वा स्वातंत्र्य दिन आपण सगळ्यांनी साजरा केला. आज आपण सगळे इथं राहतोय, आज आपण सगळे या भारतभूमीमध्ये राहतोय. ही भारतभूमी मुक्त व्हावी, पारतंत्र्य संपून जावं म्हणून स्वतःच्या प्राणाच्या आहुत्या या देशाकरता, या धर्माकरता आणि भगवंताकरता ज्यांनी दिल्या, कमीत कमी याची तरी आठवण आपल्याला असली पाहिजे. देव देश आणि धर्मापायी, सुरधरा. देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती, शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. सगळ्यात मोठं संकट आहे मला देशावरती आणि धर्मावरती. बोलू जरा जाता जाता. आत्ताच आपल्या याला पंचाळ्याला सप्ताह झाला. गंगागिरी महाराजांचा 177 वर्षाची प्रदीर्घ परंपरा आणि महाराजांच्या मुखातून एक वक्तव्य बाहेर आलेलं होतं. ते काही चुकीचं नाहीये, ते काही चुकीचं नाहीये. फक्त त्यांनी काय सांगितलं, ज्यांचा आदर्शच असा आहे तर ते कसे असू शकतात एवढंच महाराज बोलले.
तर गावोगाव आपल्यातच राहतात, आपलंच खातात आणि आपल्याच विरोधात उभे राहतात. कळालं का बघा? याचा अर्थ आपण संघटित नाहीये, याचा अर्थ आपण सगळे पोखरलेलो आहे. कितीतरी ठिकाणी दंगली झाल्या, कितीतरी ठिकाणी आंदोलनं झाली. ऐका, राहतात आपल्या देशात, हा भारत आपला आहे, हा भारत आपला आहे. मग आपल्यामध्ये राहून त्यांचं दुसरंही वाक्य आहे, ज्या ठिकाणी 70 घरं हिंदूंची आहे आणि 30 घरं मुसलमानांची जर असतील तर आज मुसलमान तिथं सुरक्षित आहे, पण जिथं 70 घरं मुसलमानाची आहे आणि 30 घरं जर हिंदूची आहे तर ते मात्र असुरक्षित आहे, ते मात्र असुरक्षित आहे. अशी तफावत का निर्माण झाली? याचा अर्थ असा आहे, आपण सगळे बेसावध आहे, आपण सगळे बेसावध आहे. म्हणून देशाकरता आणि धर्माकरता वेळ प्रसंगी प्राणाची आहुती देण्याची वेळ आली तरी चालेल, पण देशाकरता लढा, धर्माकरता लढा. आणि आत्ताचा काळ एवढा भयानक आहे महाराज. काय मला कधी कधी माणसांचं आश्चर्य वाटतंय. आता घडलेली घटना बघा बदलापूरची. अरे 3.5 वर्षाचं वय आहे त्या मुलीचं, एकीचं 6 वर्षाचं वय. एवढ्या 7-8 दिवसाच्या कालखंडामध्ये जवळजवळ 10-15 घटना घडल्यात महाराज. आणि तेही अल्पवयीन मुलींवरती अत्याचार, अन्याय केलाय. आता 3.5 वर्षाच्या मुलीवरती जर एखादा माणूस जर बलात्कार करू शकतो तर सांगा तो माणूस आहे का राक्षस आहे? अशा प्रवृत्ती जगातून घालवल्या पाहिजे. आणि या देशाकरता, या धर्माकरता काम करणाऱ्या माणसाच्या मागे आपण उभं राहिलो पाहिजे. आपल्या मुली, आपल्या स्त्रिया खरं तर या जगामध्ये सुरक्षित असतील आणि ही सुरक्षा देण्याचं काम करणारी जी माणसं असतील, अशा माणसाच्या मागे आता तरी आपण सगळ्यांनी मनानं जोरात आता तरी असं. तो पक्ष कोणता, मी कोणत्याच पक्षाचा नाही, हा पक्षाला तिकडे काही गरज नाही आपल्याला. पण जे देशाकरता, धर्माकरता, आमच्या माता मौल्यांकरता कामं करतील. आज आमची लेक सुरक्षित नाहीये महाराज. जर मुलगी आज घरातून बाहेर निघाली तर ती संध्याकाळी घरी येईलच, याची शाश्वती नाहीये. आणि आपल्यातच काही नराधम असे राक्षस जन्माला आलेत महाराज. अशा प्रवृत्तीला कठोर अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे महाराज. अशा व्यक्तिमत्वाला ऐका, त्यांना फाश्या दिल्या पाहिजे, पण आपल्या समोर, बाहेर नाही, आपल्या मागे नाही, त्यांना भर चौकात उभं करून सरान रचून त्याच्यावरती ठेवून रॉकेल वतून अशा माणसांना जाळलं पाहिजे. तोपर्यंत हा जाब कोणावरती बसणार नाही महाराज, ही वचक कोणावरती बसणार नाही. काय होतं, लोकांना वाटतंय आपण करतोय ना, आपल्याला कोणी काही करत नाही, म्हणून तर हे सगळं व्हायला लागले. त्यावेळेस एखाद्याला असं भर चौकात जाळतील ना, मग तेव्हा कुठेतरी ती वचक बसेल. आणि माझ्या माता मौल्यांना सगळ्यांना विनंती आहे, अजून एक सांगायचंय मला जाता जाता, का हे सगळं घडतंय. मला एका गोष्टीचा आनंद वाटला. आपल्या गावातली एवढी सगळी तरुण मुलं, जाऊ द्या थोडेसे बडबड करतील, थोडेसे चुकीचे टाळ वाजवतील, पण आज गरजेचं आहे, आज गरजेचं आहे आपली मुलं धर्माकडे आली पाहिजे, त्यांना आपल्या धर्माचं शिक्षण मिळालं पाहिजे. आज मुलींचं जीवनचरित्र जर पाहिलं महाराज तर एवढी भयानक परिस्थिती आहे. आई म्हणजे कुटुंबातील संस्काराचा पहिला दरवाजा आहे. काय? आई म्हणजे कुटुंबातील संस्काराचा पहिला दरवाजा आहे. माझी आयांना पहिली विनंती असेल, आपली मुलगी घरातून बाहेर जात असताना तिच्या अंगावरती अंग भरून कपडा असला पाहिजे. आज अंगावरती जितके कमी कपडे असतील ना, तितकी फॅशन मांडली जगामध्ये. माझी जाता जाता विनंती आहे, सप्ते याच्याच करता करायची आपल्याला. आपली संस्कृती जगली पाहिजे, आपला देश टिकला पाहिजे, आपला धर्म टिकला पाहिजे. आणि याच्याकरता प्रसंगी प्राणाच्या आहुत्या देण्याची वेळ आली तरी चालेल, एवढंच सांगतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. अतिशय स्तुत्य, अतिशय गोड अशा प्रकारचा उपक्रम आपल्या गावामध्ये सगळ्या तरुण मंडळीच्या माध्यमातून, खरं तर 9 ते 11चे कीर्तन असताना सुद्धा खरं तर एवढा पाऊस, आज 7-8 दिवसापासून सारखा पाऊस पडतोय, पण इथं बसण्याकरता कोणालाही चिखनामध्ये बसून त्रास होऊ नये म्हणून इथं बसण्याची व्यवस्था केली महाराज. खुर्च्या टाकल्यात. काय श्रीमंत तुम्ही सगळीकडे, काय व्यवस्था आहे. एकदा या व्यवस्थेकरता टाळ्या वाजल्या पाहिजे गाड्या. आणि ह्या सगळ्या तरुण मंडळीला, या सगळ्या तरुण मंडळीला खरं तर आता वर्तमान काळामध्ये गावाची सूत्र खरं तरुणांच्याच हातामध्ये असली पाहिजे मला, खरंच तरुणांच्या हातामध्ये असली पाहिजे. आपल्या गावचे अगदी तरुण तडफदार अशा प्रकारचे सरपंच आदरणीय अरुण भाऊ गुंजाळ, खरं तर अशी माणसं ज्यावेळेस संप्रदायात येतात त्यावेळेस संप्रदायामध्ये कायापालट जो होतो आणि त्यांना सहकार्य करणारे आदरणीय आमचे संपतदादा डोंगरेंसारखी म्हणजे निवृत्तीदादा असतील, अधिकरून ही सगळी गावातील ग्रामस्थ मंडळी, तुम्ही तरुणांना वाव दिला पाहिजे. तुम्ही पुढे उभे राहा, आम्ही तुमच्या मागे उभे आहोत. आणि मग आपण ज्यावेळेस सहकार्य करतो ना महाराज,
त्यावेळेस असे कार्यक्रम गावामध्ये घडून येतात. अतिशय सुंदर, अतिशय नेटका अशा प्रकारचं आयोजन नियोजन आपण सगळ्या ग्रामस्थ मंडळीने केलंय. मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. गोड अशा प्रकारची गुणीजन, गायक, वादक, टाळकरी मंडळी, पंचकृषी परिसरातून आलेली बरीचशी पाहुणे मंडळी आणि ज्यांचा आग्रह होता या कार्यक्रमाच्या निमित्तानं. खरं तर आमचे नवनाथ भाऊ कासार, आम्ही आता पाठीमागे त्यांच्या वडिलांच्या श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तनाला आलो होतो. तेव्हापासून त्यांचा आग्रह होता, महाराज आमच्या सप्त्यामध्ये एक दिवस तुम्हाला कीर्तनाला यावंच लागेल. म्हणून सगळ्यांच्या आग्रहास्तव ही सेवा आज माझ्याकडे सुपूर्त केली गेली. बरेच चेहरे अगदी माझ्या परिचित आहेत, माझ्या समोर बसलेले आहेत, कुणी टाळ घेऊन उभे आहेत. मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. दोन्ही बाजूचे दोन्ही चोपदार, आमचा चोपदार मात्र एवढा भक्कम आहे ना, माडा काय नाद करायचा नाही, नादच खोळा. धन्यवाद देतो. गोड अशा प्रकारचे संवादिनी, त्यांनाही धन्यवाद देतो. हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला ते स्पीकरवाले आणि आता चाललेले आमचे ऑपरेटर आमचे कातोरी पाटील, त्यांनाही धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम.